ना ड्रायव्हर ना गार्ड। वेग होता 100 किलोमीटर प्रति तास। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय। द बर्निंग ट्रेन सारखा थरक प्रकार जम्मू काश्मीर मध्ये घडलाय। या व्हिडिओनं अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवलाय। ही ट्रेन इतक्या वेगाने का धावते? हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागील नेमकं कारण काय? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत। ना हॉर्न ना रेड सिग्नल, थेट गाठलं भलतंच डेस्टिनेशन। तारीख 25 फेब्रुवारी, रविवारची पहाट। जम्मू काश्मीरचं कठुआ रेल्वे स्टेशन। या रेल्वे स्टेशनवर मालगाडी थांबवण्यात आली। जवळपास 53 डब्यांची ही मालगाडी पंजाबच्या दिशेनं रवाना होणार होती। पण मालगाडी कठुआ रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि चालकानं इंजिन सुरू केलं, पण हँडब्रेक न लावता तो चहा पिण्यासाठी ट्रेनच्या खाली उतरला आणि तिथून सुरू झाला चालकाविना ट्रेनचा अंगावर काटा आणणारा प्रवास। पठाणकोटच्या दिशेनं उतार असल्यानं मालगाडी चालकाविनाच पुढे हळूहळू सरकू लागली। चालक ट्रेनच्या खाली उतरल्यानं त्याचं दुर्लक्ष झालं आणि हेच त्याला महागात पडलं। हँडब्रेक न लावल्याने ही रेल्वे पठाणकोटच्या दिशेनं चालकाविनाच कूच करू लागली। हळूहळू धावणाऱ्या रेल्वेनं अचानक स्पीड धरला। हा स्पीड आता 80 किलोमीटरच्या पुढे गेला होता। ट्रेन तर निघालीच होती, आता करावं तरी काय, असा प्रश्न चालकांसह रेल्वे अधिकाऱ्यांना पडला। स्पीड धरल्यामुळं ही ट्रेन पठाणकोट, कंदोरी, मिरथल आणि बांगला या रेल्वे स्टेशनवरून कूच करू लागली। रेल्वे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ट्रेन थांबवण्यासाठी अथक प्रयत्न केले। पंजाबच्या सुजानपूर इथं ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी रेल्वे रुळावर स्टॉपर्स लावण्यात आले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही। हा सुद्धा प्रयत्न फोलच ठरला आणि ट्रेननं रेल्वे स्टेशन ओलांडलं। आता ट्रेननं 70 किलोमीटरचं अंतर कापलं होतं। अनेकांच्या काळजाचा ठोकाही वाढत होता, कारण ट्रेन थांबण्याचं नावच घेत नव्हती। सुजानपूरनंतर ट्रेननं कांदोरी, मिरथल, बांगला आणि म्युकेरियन ही रेल्वे स्टेशनं आता मागे टाकायला सुरुवात केली। अधिकाऱ्यांनी रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक तात्काळ बंद केली आणि ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी काही यांत्रिक पद्धती वापरल्या। शेवटी होशियारपूरच्या उंचीबसी रेल्वे स्टेशनवर लाकडी स्टॉपर लावून ही रेल्वे थांबवण्यात आली। त्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मोठा अनर्थ होता होता टळला। सकाळी 7 वाजता सुरू झालेला हा ट्रेनचा थरारक प्रवास तब्बल 1.5 तासांवर येऊन थांबला। एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चालक आणि कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाहीये। या घटनेमागील नेमकं कारण काय? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाते। भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। खरोखर या घटनेमध्ये ड्रायव्हरची चूक होती का, की हे मुद्दाम घडून आणलंय? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।